नमस्कार मित्रांनो. इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करण्याकरिता कोणते स्टॉक्स उपयुक्त आहेत किंवा काही ठराविक नियमानुसार तर कोणते स्टॉक्स आपल्याला मदत करू शकतात, ह्याकरिता मी याहू फायनान्सतर्फे जो मिळणारा 5 मिनिटाचा डेटा आहे तो पायथॉन लँग्वेजच्या कमांडनी काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये मला 2-4 आणखीन ट्रेडर्स पण मदत करत आहेत. तर ह्या डेटाचा वापर करून आपण स्टॉक्स कसे शोधू शकतो, ट्रेडिंग कसं करायचं आहे हे नंतरचा विषय आहे. परंतु स्टॉक्स एका ठराविक रेंजमध्ये डे हायच्या किंवा डे लोच्या जवळ जर ट्रेड करत असेल तर ते स्टॉक्स कसे शोधावे याकरिता आपण ही फाईल बनवली आहे. त्यामध्ये ट्रेडर्सची मला मदत लागेल, कारण हा मॅन्युअली डेटा अपडेट करावा लागतो आणि तो नेहमी करणं माझं ट्रेडिंग म्हणा किंवा बाकी कामं सोडून करणं मला शक्य नाही. त्यामुळे मी इतरांना मदतीचं आवाहन केलं आहे. त्याप्रमाणे 2 जणांनी आतापर्यंत मला संपर्क केला आहे आणि त्यांनी यशस्वीरित्या ही पद्धत समजून त्यामध्ये ते काम करत आहेत. त्याप्रमाणे मला मदत होत आहे. तर थोडक्यात काय करायचं आहे हे मी सांगतो. आणि ह्याची मदत किंवा जी फक्त पाहण्यासाठी किंवा ज्यांना मदत करणं शक्य नाहीये, काय काम करतायत किंवा एक्सेलचं काही नॉलेज नाहीये, मोबाईलमधून काम करतायत, त्यांनी या फाईलचा फायदा कसा घेऊ शकतात हे कळावं म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा. आता इथे सर्वप्रथम बघा, हा जो डेटा अपलोड करेल त्याचं इथे नाव येईल. जसं आता लास्ट डेटा अपडेटेड बाय नितीन पोताडे हे माझं नाव आहे आणि कधी अपडेट केलं आहे तर मी 10:10 तर हे करण्यापूर्वी मी माझ्या स्क्रीन रेकॉर्ड करत आहे. त्याप्रमाणे मी काय करतोय ते बघा. तर ही फाईल मी दिली जाईल तुम्हाला. या फाईलमध्ये तुम्हाला हे पहिल्यांदा PIP म्हणजे इन्स्टॉलेशन वाय फायनान्स हे काय आहे मला माहित नाही, मी दुसऱ्याकडून बनवून घेतलेला आहे. परंतु इथे हा जो काळा वर्तुळ दिसत आहे आणि त्याच्यामध्ये एक सफेद रंगाचा त्रिकोण दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पहिल्यांदा एकदा क्लिक करून त्याला आपण अपडेट करून घ्यायचं आहे किंवा इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हा साधारणपणे एक 5-6 सेकंदाचा, हे बघा 4 सेकंदाचा इथे आपल्याला वेळ पण कळतो. त्यानंतर हा पहिला भाग झाल्यानंतर त्याच्या खालीच परत दुसरा असा आपल्याला एक वर्तुळ दिसेल आणि त्याच्यामध्ये इथे क्लिक केल्यानंतर आपला डेटा हा 5 मिनिटाचा डेटा आपल्याला याहू फायनान्समधून मिळणं शक्य होईल. आता इथे खाली आल्यावरती आपल्याला इथे दिसेल की इथे बघा हे स्टॉक्सची नावं अशी वाढतायत आणि ही जी ग्रे कलरची जी अशी दिशा हे कमी कमी होत चालले आहे. आणि हे संपल्यावरती इथे तुम्हाला परत लिहून येईल की हा डेटा पूर्णच्या पूर्ण मिळाला. इथे सेकंद पण लिहून येईल. हे तुमच्या नेटच्या स्पीडवर अवलंबून आहे. आता हा साधारणपणे साधारण 1 मिनिटाचा वेळ घेतला जातो. जर स्पीड तुमचा कमी असेल तर जास्त लागेल, स्पीड जास्त असेल तर हा वेळ आणखीन कमी लागू शकतो. तर साधारण 1 मिनिटाच्या मध्ये होऊ शकतो. आता इथे बघ, मला हे 36 सेकंदामध्ये मिळालं. आता हे झाल्यानंतर तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये रिसेंटमध्ये तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे सर्वात म्हणजे आता समजा बघा 10:34ची फाईल रन झालेली आहे. तर स्टॉक्स 05M हे मी फाईलचं नाव दिलं आणि त्याप्रमाणे जी वेळ असेल ती वेळ इथे आपोआप त्याच्यामध्ये नावामध्ये आलेली दिसेल. आता हा डेटा आपण ओपन करायचा आहे क्लिक करून. हा डेटा ओपन करून शिफ्ट साईड एरो करून पहिल्यांदा शेवटपर्यंत जायचं आहे, म्हणजे A to H हा जो कॉलम आहे ते सिलेक्ट करायचे आणि शेवटच्यापर्यंत रो सिलेक्ट करायचा. तर शेवटचा रो बघा 3185 आहे. तर हा जो रो आहे हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि हा सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला एक फाईल दिली जाईल, त्या फाईलमध्ये तुम्हाला तो अपडेट करायचा आहे. तर इथे ही जी फाईल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा अपडेट करावा लागेल. तत्पूर्वी सुरुवातीला पहिल्यांदा करताना तुम्हाला पहिला रो सोडून बाकीचे सगळेच्या सगळे रो म्हणजे F पासून M पर्यंत सगळे रो तुम्हाला डिलीट करावे लागेल पहिल्यांदा, म्हणजे दिवसाची सुरुवात असताना. त्याच्यानंतर मी इथे पेस्ट करतोय. पेस्ट स्पेशलमध्ये व्हॅल्यू केलं की हा डेटा इथे अपडेट होईल. हा अपडेट झाल्यावरती इथे तुम्हाला कुठल्या वेळेचं आता एक सांगायचं राहिलं मला. जसं आता इथे बघितलं तुम्हाला हे असा जेव्हा डेटा होता सुरुवातीचा त्याला बघा 4194, म्हणजे हे 4194 रेकॉर्ड पर्यंत हा डेटा गेलेला आहे.
4194 रेकॉर्डपर्यंत, आणि शेवटचा जो अपडेटेड वेळ आहे तो 10:55 होता. पण जेव्हा मी याच्यावरती इथे अपडेट करतोय, तर इथे हा वेळ आपल्याला इथे दिसून येईल की हा डेटा कुठला आहे. त्यापूर्वी हा डेटा मी इथे बघा, इथे 1 2 3 हा एन कॉलम दिलाय ना, त्याच्या खालचं तुम्ही डिलीट करायचं नाहीये, फक्त एफ पासून एम पर्यंत. आणि इथे पेज स्पेशल केल्यावरती तुम्हाला इथे दिसून येईल की बघा हा 10:30चा डेटा आहे. आता ही फाईल मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेली आहे, जी तुम्ही मला नंतर व्ह्यू ऍक्सेस मध्ये शेअर करायची. माझी जी स्वतःची जी फाईल आहे ज्याच्यामध्ये मी हे काम करतो, तिथे बघा NP नाव दिलेलं आहे. तिथे पण मी तसंच करतोय. आधीचा डेटा जो आहे तो मी डिलीट करतो आहे, आणि त्याचप्रमाणे इथे हा डेटा अपडेट करतोय. आता हे अपडेट केल्यावरती तुम्हाला इथे लक्षात येईल, हा स्टॉक्स मध्ये बघा इथे आता 10:10 दिसतंय. जसा मी 10:34 की 10:35 10:30चा डेटा अपडेट केलाय, तर इथे आपोआप ती वेळ पण जसं अपडेट झाल्यानंतर, कारण पूर्ण प्रोसेसिंग असणार, वेगवेगळे फॉर्म्युला आपण वापरतो, ते झाल्यानंतर बघा इथे 10:55 आता जी स्टॉक्स आहेत ते स्टॉक्सची लिस्ट पण कमी झाली आहे. आणि एवढंच फक्त काम करायचं की तो डेटा तुम्ही तुमच्या इथे जनरेट करायचा आणि तुम्हाला दिलेल्या फाईलमध्ये तो अपडेट करायचा, आणि त्याची व्ह्यू ऍक्सेस तुम्ही मला दिलेला असणार. तो ऍक्सेसचा त्या ऍक्सेसमुळे मला जो डेटा मिळणार आहे, त्या डेटा मिळालेल्या मी फॉर्म्युला वापरून हे चांगले स्टॉक्स आपण इथे शोधू शकतो, मिळू शकतात. आता ह्या स्टॉक्समध्ये आपण बघू, जसं मी काय हे स्टॉक्समध्ये केलेलं आहे. तर इथे NSE इन्फी म्हणजे इन्फोसिस हा स्टॉक्स आहे. इथे जर मी क्लिक केलं तर असा तुम्हाला चार्ट ओपन होईल. आता इथे जी तुमची सेटिंग असेल त्याप्रमाणे इथे होईल. इथे तुम्हाला पिरियड 1 डेचा करायचा आहे आणि इथे 5 मिनिटाचा करायचा आहे. तर तुम्हाला आता असं दिसेल, आता मी क्लिक करण्याच्या आधी, की हा जो स्टॉक्स आहे हा डे हाय पासून किंवा एखाद्या ठराविक रेंजमध्ये फिरतोय असं तुम्हाला दिसेल. बघा हा डे हायच्या नंतर हा रेंजमध्ये, म्हणजे काय की शेवटच्या 6 कॅन्डल्स घेतल्यात, ह्या 6 कॅन्डल जर धरल्या तर तुम्हाला हे ठराविक रेंजमध्ये दिसते. आणि पुन्हा जेव्हा मी माझी जी ट्रेडिंग पद्धत आहे त्याप्रमाणे जेव्हा तो नवीन डे हाय बनवेल तेव्हा त्याच्यामध्ये आपण एंट्री करू शकता, आणि हा आपला स्टॉप लॉस असेल. आता अशा प्रकारे आपण आणखीन एखादा स्टॉक्स बघू. जसं आता ॲक्सिस बँक बघू, त्याच्या पुढचा स्टॉक्स कुठलाही घेऊ शकतो. जसं बाईंगचं आहे तसं सेलिंगचं आहे. बघा आता हा स्टॉक्स पण तुम्हाला दिसेल, हा रेंजमध्ये म्हणजे शेवटच्या 6 कॅन्डल्स. आता ही नवीन कॅन्डल बनली आहे, आपण केल्यानंतर 10:35 ते 10:40 म्हणजे इथपासून इथपर्यंत मी इथे बॉक्स करतो. या स्टॉक्सचा आपण वापर करून, या डेटाचा वापर 1 2 3 4 5 ही एवढा डेटा आपण वापरलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला हा रेंजमध्ये आणि डे हायच्या जवळ आहे अशा संदर्भात आपण हे केलेलं आहे. आणि डे हायच्या वरती जेव्हा जाईल त्याला ब्रेक होईल. जसं आज मार्केट निफ्टी जर बघाल तुम्ही, तर निफ्टी आज वर ओपन होऊन पुन्हा खाली आलेलं आहे, गॅप अप ओपन होऊन खाली आलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे, म्हणजे माझी जी पद्धत आहे, मी ज्या पद्धतीने आपल्याला आज सेलिंगचे स्टॉक्स इंट्राडे साठी शोधणं योग्य ठरेल, किंवा मी तसं मानतो. तर आता सेलिंगचे स्टॉक्स आपण इथे बघूया. तर सेलिंग मध्ये आपल्याला RVNL, इरकॉन, BEL, रेलटेल, BHL, ONGC. आता हे टाटा मोटर्स समजा आपण एक घेतला. आता टाटा मोटर्स मध्ये तुम्हाला असं दिसेल, हा बघा हा डे हाय आहे, हा डे लो असणार. आणि शेवटच्या 6 कॅन्डल्स, आता नवीन कॅन्डल सोडून शेवटच्या 6 कॅन्डल जर आपण इथे गृहीत धरल्या, आपण पहिल्यांदा परत बघूया. 5 मिनिटाचा चार्ट आहे ना, एक दिवसाचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. तर इथे ह्या 6 कॅन्डल्स आहे, ह्या 6 कॅन्डलचा मी विचार केलेला आहे. 1 2 3 4 5 या, ठीक आहे. ह्या 6 कॅन्डलचा 1 2 3 4 हा 6 कॅन्डलचा विचार करून आपण, आता इथे कसं होणार की डे लोच्या खाली, आता इथे डे लोच्या खाली म्हणजे काय, तर इथे बाय डिफॉल्ट आपण हा डे लोचा इथे फॉर्म्युला वापरला आहे. जसं आता जर
टाटा मोटर्सचा डे लो बघितला तर 1074 दिसेल. आपण आता इथे बघूया टाटा मोटर्सचा डे लो. डेलीची कॅन्डल वापरूया, एका दिवसाची डेलीची कॅन्डल. आता इथे तुम्ही जेव्हा कर्सर ठेवाल तर तुम्हाला ते 1074. आणि तसंच जर हा बाईंगसाठी असता तर आजचा हाय जो 1094.75 असा आला असता. किंवा इन्फोसिसचं बघूया, जसं इन्फोसिसचं तिथे जो दिला होता, इथे आधी बघूया आणि मग तिकडे जाऊन चेक करू. आता इन्फोसिसचा डे हाय काय दिसतोय, तो 1893.65. आता आपल्या फाईलमध्ये पण तोच येणार आहे, 1893.65. अशा प्रकारे ही ट्रेडिंगची पद्धत बनवलेली आहे. परंतु हा डेटा अपडेट करण्यासाठी मला तुमची मदत लागेल. त्याकरिता मी इन्स्ट्रक्शनसाठी मी वेगळा इथे शीट बनवत आहे आणि व्हिडिओ पण बनवीन, म्हणजे जसे लोक अपडेट करतील. आता इथे ह्या फाईलमध्ये जर तुम्ही बघाल, ती फाईल मी आता बंद केली तर 3 जण मला मदत करत आहे. आता मी सध्या पुण्यात असतो, तर पुण्यात आणखीन एक ट्रेडर आहेत, ते मदत करतात. आणि मुंबईत एक ट्रेडर आहे, ते मदत करत आहेत. असे 10-12 जण मदत असतील तर कोणावरती हा एक म्हणजे पूर्णच्या पूर्ण जबाबदारी न जाता एकमेकांना मदत होऊन आपण चांगले स्टॉक शोधू शकतो. ट्रेड करायचं की नाही, नंतर फ्युचरमध्ये करायचं, ऑप्शन्समध्ये बाईंग करायचं, सेलिंग करायचं, इंट्राडेमध्ये कॅशमध्ये करायचं, हा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही तुमची रिस्क किती घेऊ शकता, काय करता, तुमचे जे ॲडवायझर आहे त्याची मदत घ्या. कुठेही टिप्स आणि रेकमेंडेशन देण्याचा माझा हेतू नाही आहे. आणि त्याचबरोबर कुठलाही सेबीचा नियम आपल्याला मोडायचा नाही आहे, लक्षात घ्या. एकमेकांना मदत करून सगळ्यांचं त्यामध्ये भलं होईल, हा विचार आहे. आणि जोपर्यंत गुगल फायनान्समधून योग्य डेटा मिळतो तोपर्यंत ही फाईल व्यवस्थित आपल्याला मदत करेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.